महत्वाची भाषा घेऊन सुग्रीवाला बोलतात, काय म्हणतात ऐका. सुग्रीवा परिस विनंते त्वावचक मित्र कार्यार्थी तुझे उपकार किती म्या वचनोक्ती बोलावे. सुग्रीवा, माझी एवढी विनंती आहे, तू मित्र कार्यासाठी अवंचक मित्र आहेस. मित्र वेगळा, अवंचक मित्र वेगळा. तुमचं बरं चालल्यावर तुमच्यासोबत दोस्ती करणारे 1000 मिळतील, त्याला दोस्त म्हणतात. पण तुमचं फिसकल्यावर ज्यानं तुमच्यासोबत कायम राहतो त्याला मित्र म्हणतात. एक महाभारतात झाला, एक रामायणात झाला. महाभारतात झाला तो कर्ण. दुर्योधनाची बाजू खोटी आहे, ह्याचा पराजय होणार आहे, ह्याची संगत केलो तर एके दिवशी आपल्यालाही मारावं लागणार आहे, हे धडधड दिसत असताना सुद्धा मरेपर्यंत साथ सोडली नाही म्हणून कर्ण दुर्योधनाचा मित्र आहे. सुग्रीव रामाचा मित्र आहे. कशावरून? राज्यावर बसल्यावर तो कुणी बी दोस्ती करल, पंतप्रधान झाल्यावर ट्रम्प करल, नाही तर आणखीन कुणी दोस्ती करल. पण चाई कित होता तवाचा दोस्त आहे, त्याला दोस्त म्हणतात. सुग्रीवाला दोस्त म्हणण्याचं कारण आहे, राजगादीवर बसणारा राम वनवासात निघाला, अंगावर कपडे नव्हते, पायात चप्पल नव्हती. त्या दिवशी मैत्रीचा हात समोर केला आणि जीव जाईपर्यंत त्याला वनवासात साथ दिली म्हणून सुग्रीव मित्र आहे. राम म्हणतात तुझे माझ्यावर उपकार आहेत. उपकार कुणी कुणावर फुकट करत नाही आणि या जगात फुकट उपकार करणारे 3च लोक आहेत. चौथा माणूस तुमच्यावर फुकट उपकारच करीत नाही. डोक्यातूनच काढून टाका तुम्ही फलाण्याचे उपकार आहेत म्हणायचे. 3 लोक उपकार करतात दादा. 1 नंबरला देव, 2 नंबरला संत, 3 नंबरला मायबाप. ह्यांच्याशिवाय जगात कुणी उपकार करत नाही. देवानं उपकार केला आमच्यावर. कुत्र्या मांजराच्या जन्माला घालण्याऐवजी माणसाच्या जन्माला देवाचा उपकार आहे. कधीतरी निवांत बसल्यावर विचार करून बघायचं, आपल्याला बैल केला असतं तर मोकळं फिरलो असतो का? मालकाच्या मनावर बांधून राहिला असतो. उपाशी बी असलं तर बांधूनच राहावं. विचार करा, माणसाच्या जन्माला घातलं देवाचा उपकार आहे. नंबर 2चा देवाचा उपकार सांगतो तुम्हाला. एक माणूस मेला, किती कोटी रुपये दिल्यावर माघार येते? नाही मिळत. का त्या जीवाची किंमत करता येत? ज्याची किंमत करता येत नाही असला अनमोल जीव त्या भगवंतानी आम्हाला दान दिलेलं आहे. जेने हा जीव दिला दान. पुढचं म्हणत बसा तुमचं तुम्ही, एवढा पुरतं सांगतो हा दादा ऐका. नंबर 2 संताचा उपकार आहे. काय? माणसाच्या जन्माला आल्यावर माणसासारखं वागण्याची शिकवण, स्वतःचा संसार खराब करून आमच्यासाठी आयुष्य घातलं, हे संताचा उपकार आहे. मायबापाचा उपकार आहे. कोणता? आपण हाला पेष्टा दुःख सहन केलं, आम्हाला जन्माला घातलं, लहानाचं मोठं केलं, आपण उपवाशी राहिले ना आम्हाला मोठं. आताच्याला काही कदर नाही, पण आता पस्तोरच्या मायबापाला विचारा काय परिस्थिती होती लेकरं मोठे करण्याची. त्यांचे उपकार आहेत. फेडा वाटलं तर काय करावं? फेडा वाटलं तरी एक सोपा पर्याय आहे, उठताना बसताना देवाचं नाव घेऊ. फिटना पण फिटल्यासारखं होते. कुणी टाळकरी माळकरी वारकरी साधू दिसला तर जेवायला घालाव, त्याला नमस्कार करावं, त्याच्या पाया पडावं. फिटतनी पण फेडल्यासारखं होतंय. मायबापाचं फेडायचं झालं तर काय करावं? काही बी नाही, घरी राहत असले तर नेऊन वृद्धाश्रमात सोडावं म्हणाला. मज न बोलवे सर्वथा काय तोंड दाऊ समजता. बरं. कुडावीन शरणांगता वचन व्रथा वलगलो. मी फुकटच बोललो, शरणांगताचं कुडावन करतो म्हणलो होतो, पण माझ्यानं करणं शक्य नाही. आणि नुसतं बोलणाऱ्याची जगात किंमत राहत नाही. श्याम पाटील तुम्हाला म्हणलो होतो मी, हे स्टेज बाहेर करा म्हणून. काय मजा ऐकणारे माणूस कसं आहे, समाज समोर असला तर मजा येते. नाहीतर ही कसं झालं माहिती आहे का? माझं एक मित्र होतं, साऊंड सिस्टम चालली ते इकडं नागठाण्याचं आहे, झरीला राहते. आणि ते लय बऱ्या गाठ पडायचं. त्याचं होतं लग्न. त्याला मला महाराज गरीबाचं लग्न आहे, या लग्नाला. आता लई वेळेस त्याचा संबंध आहे, प्रेमही करायचं. तसं आम्ही बसलं की ते सिस्टम बरोबर करायचं, आवाज बिवाज सिस्टम विको सगळं बरोबर करीत होतं. जावंच म्हणलो, गेलो त्याच्या लग्नाला. गेल्यावर तिथं सगळे जमा झाले होते. त्या जमा झालेल्या लोकांना खारी खोबर काजू बदाम वाटलं. मला काय माहित आहे खायला दिले का टाकाय दिले. मी उगाच घेतल्यापासून चालू केलो, ते अख्खं खाऊन झालं. आणि ते नवरी कुठं होती की घरात, आम्ही सगळेजण त्या मंडपात. आणि ती काय म्हणलं की त्यानं तिकडून, आणि ही लोक ही बाळले ती खारक खोबरं सगळे. आणि मी म्हणलं नवरी कुठं आहे? नवरदेवच तेवढा मंडपात. म्हणजे नवरी घरात आणि नवरदेव
असंच राहते म्हणला मंडपात, आणि आमच्याकडे लग्न असंच राहते म्हणला. तसं ऐकणारे झाले बाहेर, आम्ही झालो मध्ये, आणि असलाच राहते कार्यक्रम म्हण. असं नाही बा, तुमच्या पाया पडतो, पुढच्या वर्षी बाहेर करा चला. माझे अंतकाळीचे वचन तू अनुलंघावे आपण, हो सवे घेवडी वानर गण किष्किंधे गमन करावे. माझ्या अंतकाळीची शेवटची विनंती आहे सुग्रीवा, ह्या सगळ्या वानराला घे आणि तू किष्किंधेला जा म्हणाले. खरंच म्हणत असतील का? खरंच राम जा म्हणत असतील का? मग काय करीत असतील? मग काय करीत असतील? राम मला वाटले त्याची परीक्षा घेत असतील. का तपासणी केल्याशिवाय ज्याच्यासोबत आयुष्यभर दोस्ती करायचे, अगोदर त्याची तपासणी करावं. त्याला काय काय खोडी आहेत, त्याला काय काय व्यसन आहेत, त्याचे काय काय गुण आहेत. का त्याची संगत केलो तर त्याचे सगळे गुण एके दिवशी आपल्याला लागणार आहेत. म्हणून तपासून बघत जावा. हा ऐका, लय वाटळ आहे माय वाटायचं, थांबा थोडं. तपासून बघत जावा. मी विनोद म्हणून सांगत असतो. तुम्ही आता लय लांब आहेत तिकडे, हेलाच विचारतो मी. नारळ आणला काय तळा? पुतीला आहे तळा? नारळ आणला की किती रुपयाला दिले? 25. बापू लय घेते वा. द्यायला पाहिजे 20 रुपयाला, पण आता लांबून आणावं लागते त्याला. दिला 25 रुपयाला, जाऊ द्या. आता महागारी नेणार का नाही? नारळ वापस नेणार का? नाही नेणार. फक्त तिथून घरून आणायचे आणि इथं आणून प्रसादापाशी अर्पण करायचे. तुमचा त्याचा संबंध संपला. किती वेळाचा संबंध आहे तुमचा? घरापासून पारापस्तोरी पस्तोर, बरोबर आहे की? मग 25 रुपये दिल्यावर, त्या दुकानदारांना नारळ हातात दिल्यावर तुम्ही उगं घेऊन ताटात ठेवलो का असं केलो? कसं हलवून बघितलो का नाही? 5 मिनिट संगत करायचे तर नारळ हलवून बघता दादा. जन्मभर संगत करायचे त्याला हलवावं लागेल का नाही? राम सुग्रीवाला हलवून बघाले, घरला जा म्हणल्यावर जाते का माझ्या पशीच राहते? काय होते ऐका. विभीषण ही सवे नामा वा सर्व प्रकार संरक्षावा. रावण करोडिया मावा नवल आहे. जीवायाची विशेष सांगतो सुग्रीवा तुला, विभीषणाला सोबत नाही. रावण काही बी माव करील पण विभीषणाला मारल्याशिवाय राहणार नाही. का बर? त्यानं तर त्याचा भाऊ आहे की. एक बार मला सोडून देईल, एकदा तुला सोडून देईल, पण विभीषणाला सोडणार का? म्हणून विभीषण तर भाऊ आहे. अहो पवित्र, रावणापेक्षा पवित्र आहे, रावणापेक्षा चांगला आहे, रावणापेक्षा गुणवान आहे, सगळं खरं आहे. विभीषण चांगला आहे, बरोबर आहे की? मग विभीषण आपल्या घरी जन्माव का म्हणाला? नाही. त्याचे किती बी गुण चांगले असले तर आपल्या घरात विभीषण राहणे. ज्याच्या घरात विभीषण आहे त्याचा सत्यानाश झाल्याशिवाय राहत नाही. कळालं का तुम्हाला बोलणं माझं? विभीषण ज्याच्या घरात आहे त्याचा सत्यानाश झाल्याशिवाय राहत नाही. ध्यानात ठेवायचं. रावणासारखी संपत्ती नाही, रावणासारखी संतती नाही, रावणासारखी शक्ती नाही, रावणासारखी सत्ता नाही. त्रैलोक्यावर सत्ता होती रावणाची. मृत्यू पाताळ स्वर्ग देवबंदी खाण्यात होते. दानव भिवून वागत होते. रावणाला 5,04,000 एकट्याच्या राशन कार्डला संख्या होती. कुणाची? रावणाची. 7 कोटी घर अख्खे सोन्याचे होते, मुळ्यापासून कळसापास्तोर. एवढी बलाढ्य असती असताना सुद्धा रावणाला मरायची वेळ आली. त्याचं एकच कारण होतं, पाठीमाग भाऊ विभीषण होता. आपला भाऊ दुसऱ्याच्या ताब्यात गेला की तुम्ही केवढे बी मोठे राहा, तुमची समाप्ती झाल्याशिवाय राहत नाही. मग जमत असलं तर काय बी घाटा खावा, पण भाऊ सांभाळून तुमच्यापाशी ठेवा, एवढं सांगायचं. चला. व्रथा जल पडो यासी संहारी रावणासी अभिषेक विनाशी निजके दर्शा दिवस. फुकटच बोललो आणि रे धनुष्य मारीन रावणा, लंका विभीषणा देईन मी. नुसतं बोलणाऱ्याची किंमत नाही, जगात बोलल्यासारखं वागतो त्याची किंमत आहे. बोले तैंसा त्याची वंदावी पाऊले, बोले तैंसा चाले, तुका म्हणे ती आमोले. अशी माणसं कमी मिळतात. अलीकड बोल वचनच लय झालेत. एवढे मोठे जाहीरनामे सांगतात आणि पडल्यावर आम्ही काय करावं म्हणतात.
व्रता गेला तो पण होय. न मारवेच रावण चला. न कुडाविता विभीषण प्राण लक्ष्मण वेचला. म्हणलं होतं खरं, पण ते करण्याच्या अगोदर माझ्या लक्ष्मणाचा प्राण गेला. आता मला काही करायचं नाही असं राम बोलायला लागले. सौमित्राचीच बरे क्षेत्र रामाचे शिजाच्या घेतले व्रता गेले रणी मोकलिले सौमित्रे. लक्ष्मणाच्या जीवावर म्हणालो होतो की रावणाला मारतो आणि राज्य विभीषणाला देतो. रावणा बापुडे किती सौमित्र बळे तिचे नावे रघुपती ते शक्ती प्रति हात झाली माझी. लक्ष्मण मेला, आता माझी शक्ती राहिली नाही. का बरं? दुसऱ्याच्या जीवावर बोललो तर कडला जात नाही. तीच ढाळा उचलून तिकडून लावा, फक्त ढाळा तिकडून बदलून लावा. तोंडावरला तेवढा बंद करा. हिंगास जमलं दही काय करायचं, दार राहू द्या, फक्त ढाळ्याचा तेवढा संबंध होता. हा चला चला. सौमित्र माझा निज प्राण, सौमित्र माझे जीवन, सौमित्र माझे सबळदान, त्रिभुवन त्रिभुवनाक्रमे लक्ष्मण त्रैलोक्यावर सत्ता गाजीला असतो, पण दुसऱ्याच्या जीवावर बोललो तर कडला जात नाही. एक व्यवहारात म्हण आहे, दुसऱ्यावर विसंबला त्याचा कार्यभाग बुडाला किंवा नासला. तुकाराम महाराज सांगतात गाथ्यामध्ये, जो दुसऱ्याची वाट पाहे त्याचे कार्य सिद्धीस न जाये. होत असलं तर आपल्या बळावर करावं, लोकांच्या बळावर जर मांडलो तर कडला जात नाही. हे त्याचा इशारा आहे. रामायणात बरंच काही शिकायचं आहे, पण आपल्याकडे सगळ्यात महत्वाचं आहे वेळ कमी आहे. ऐका. सौमित्रवादी स्तुतिगतीय, सौमित्रवादी धृती विरक्तीय, सौमित्र माझी आडळ शांती, त्रिदक्ती माझा रे. माझ्या विश्रांतीचं, माझ्या शांतीचं ठिकाण काय असेल तर या त्रैलोक्यामध्ये एक लक्ष्मण होता. लक्ष्मण बाजूला काढला तर मी आणखीन सुद्धा वनवाशीच आहे. रामाच्या आधाराची वस्तू जगात एक आहे, त्याचं नाव लक्ष्मण. लक्ष्मण बाजूला काढल्यावर माझं काय शिल्लक आहे? राम बोलू लागलेले आहे, सौमित्र माझा निजावा, सौमित्र माझा निसावा, सौमित्र माझा बोलावा, सौमित्र विरक्ती वाजवून परकायचे. माझं जेवढं काही करणं होतं तेवढं लक्ष्मणासाठी होतं. मी जेवढं काही केलं तेवढं लक्ष्मणासाठीच केलेलं आहे. जे काही करायचं शिल्लक आहे तेही लक्ष्मणासाठीच करायचं आहे. आणि तोच गेला असला तर आता मला काय करायचे? सौमित्रे मोकलिले लिता येथ, काही नाही मी रघुनाथ. जळो जळो हे माझे जीवित, अति निंदित लौकिकी. कधी कधी खट्टा उलटा पडते बरं शांपाटी. असंच एक बाबा समोर बसले होते, त्यांना विचारलो ब्या, तुम्ही रात दिवस फाट 5 वाजल्यापासून रात्री 10-11 वाजेस्तोर पळापळ करता, रात्री 12ला लाईट आली तरी सूर्य सोडत नाही, एवढी मरमर करता, कशा पाय करता? म्हणलो कशा पाय करतात, कशा पाय करतात तुम्ही? आता पस्तर संसार एवढ्या काकुलतीनं करीत आणलो, कुणासाठी? कुणासाठी? लेकरा बाळासाठी. किती आहेत म्हणून विचारलं, त्यांना मला एकच आहे. आणि त्या एकासाठी एवढं सगळं करायला लाव, ज्याच्यासाठी एवढं सगळं करायला लाव, तेच गेल्यावर आता काय करायचे म्हणाले ते विभीषणाचा ऋणी. आणि ज्याला विचारला तो त्याची तेच पंचायत झालेली होती. त्यो माझ्या गळ्याला पडून रडायला लागलो, भडा. विभीषणाचा ऋणी मी झालो सकळ जनी, उत्तर न बोलवे वचनी, लाज मनी वाटत. त्याच्या समोर जाऊन बोलायला मला लाज वाटते. राम म्हणालेत मला लाज वाटते. आणि काय सांगू का, लाज कुणाला वाटते? सगळ्याला वाटते? सगळ्याला वाटते का? नाही, लाज त्यालाच वाटते ज्याच्यापाशी थोडी लई शिल्लक आहे. ज्यानं नाव सोडून दिलेले त्याला वाटायचा काय प्रश्न आहे? जाऊ द्या. तुझा असे सामर्थ्य निवडून लंकानात अभिषेकी शरण आहे त्यामध्ये ऋणमुक्त तू करी. होय हो, लाज खरंच. ज्याला लाज आहे का त्याला नुसतं पदर पडला तर मारल्याने वाटते माणसाच्या समोर, पडला तर मारल्याने वाटते. आता ज्याला नाही त्यानं घिनावणीच गेल्यावर आपण तर काय करायचं? तू केली हो मी तुमचा
कर्तुपकारी जन्माचा होय होय ऋणी आहे सकळांचा बहुत वाचा काय बोलू एवढं माझ्यासाठी कर एवढं केलास की बस आधी कृत्य कृत्य झालो इच्छा केली ते पावलो होईल म्हणून घातले लोटांगण सुग्रीवा तुझे धरिले चरण बरं करावे किष्किंधा गमन विभीषणा समवेत सुग्रीवाच्या पाया पडतात एवढे उपकार असलेल्याला काय करावं तर पाया पडावं राम सुग्रीवाच्या पाया पडला बरोबर वाटते का तुम्हाला रामान सुग्रीवाच्या पाया पडणं पण एक सांगतो येळ आल्यावर कोण कुणाच्या पाया पडल काही सांगता येत काय सांगता येत काही सांगता येत नाही 5-6 महिन्याखाली ज्याला गावात कुत्र भुकना ज्याला रस्त्यानं नीट चलायना त्याच्या बी पाया पडला ते एवढी बार आमच्याकडं बघा म्हणाल ते का नाही आता काच खाली करतात का म्हणून विचारायला चला कृपा करावी वनरासी सुख द्यावे प्रदेशी भोगी श्री पुत्र राजासी शरणागत गुणावे अगोदर प्रजेचा सांभाळ कर वेळ उरला तर स्वतःचा संसार कर राम सुग्रीवाला घरला पाठवला सौमित्र वाचून जाण माझे वाती प्राण सौमित्र गेला मोकलू व्या प्राण सांडीन आता मी जगणार नाही चेतवून योगाडी ते जायचं जणे लोकालोकी धडा घेऊन सौमित्राची भेटते टाकलेल्या जाग्यावर मरतो म्हणतात जिथे गेला हो लक्ष्मण तेथे स्वय जाईन प्राण राजा रक्षण करीन का सांगत क्षणामध्ये जिथं लक्ष्मण गेला तिथं राहतो जातो आता मी शिशुराकडे सर्व माझे ते होरपळे माते सगळे झाली सगळे शरीर उत्तम चळपळे काढलेल्या लाकडाला आग लागल्यावर होते तशी माझी अवस्था झालेली आहे सुग्रीव म्हणे हो रघुनाथा हे बोलणे न घडे सर्वथा तुझं बिन राज्य भोगिता महादोष माथा वाजती सुग्रीवानं सांगितलं प्रभू तुम्ही म्हणता खरं पण तुम्ही म्हणता तसं होणार नाही का तुम्हाला जर सोडून आम्ही घरला गेलो तर आम्हाला लई मोठे मोठे दोष लागणार आहेत कोणते जमिनीचे राजे भोगते श्री शेवटी मात्र गमन तो दोष तुमच्याशिवाय राज्याचा भोग भोगलो तर खाऊ नये ते खाल्लेल्याचा दोष लागल तुमच्याशिवाय संसार केलो तर मात्र गमनाचा दोष लागेल मी तुम्हाला सोडून जायची गोष्ट बोलू नका जमीन तो विषय भोगतो जाणावा शहर रोखायचा संसार स्वर्ग नरक भोग भोगावा तुम्हाला सोडल्यावर बाकी काय असेल तर नरकच आहे ज्ञानोबा आहे हरिपाठात सांगितले हरिविना जन्म नरकाची पै जाना आणि यमाचा पाहुणा प्राणी होय बरं आता तुम्हाला सोडून गेलोस तर तुझं बिन भोगणे सुख त्याहून मरण भरे ते सांगून जाणार उठलं काय अत्यल्प नरक भोगावा मला सोडून गेल्यावर नरकाशिवाय दुसरा रस्ता नाही ऐका सांडिता रघुपती तेव्हाच मामाक्षीण शक्ती रावण येऊन शीघ्र गती घात निश्चित करील बर समजा आम्ही तुम्हाला सोडून गेलो तिथे गेल्या रावण मारते आतापर्यंत जीवन राहावं एकाच गोष्टीवर आम्ही रामाची हाव म्हणून तुम्हाला सोडलाव कळाल्या रावण मारते मग तिथं जाऊन का होईना मरायचंच आहे आणि इथं राहिलो तर तिथं जाऊन मरण्यापेक्षा इथं राहून मेल्याला काय वाईट आहे मरावेचे रावण हसते येथे सांडू ते हाते अनुसरल्या श्रीरामाते केवी मागू ते परतावे ठिकाणा सापडला तर मरण्याचं सार्थक होतं तिथं जाऊन तर मरायचे इथं जाऊन तर मरायचे आता मला लई काय कळणार पण तुमच्या सगळ्याचं एक मला भविष्य कळते दादा तुमच्या सगळ्याचे एक भविष्य कळते तुम्ही सगळेजण मरणार म्हणजे मरणार काय मरणार का नाही कोण म्हणलं कुठला ऐकडू म्हणून आज नाही चाव म्या तुम्ही मरणार का नाही मरणार का मग मला एक सांगा तुम्हाला कधी तर मरायचंय तुम्हाला कुठं तर मरायचंय पण मरता मरता घरावर मेल्याला बरं का पारावर तुमच्या देखत एखादी मेले का म्हणाला हा सार्थक होणार आहे मेल्यावर रावणाच्या हाताने मरण्यापेक्षा तुमच्यापाशी मेलेलं काय वाईट आहे मरायचं तर कुठं बी आहे म्हणाले श्रीरामायक हो सावधान होय एकाएकी निर्माण करू नये गा आपण
तू रघुनंदन विवेकी प्रभूजी तुम्ही सावधान ऐका, तुम्ही शहाणे हा असं कुण्या वेळेला काही बी बोललं तर बरं दिसणार म्हणाले. जडण विचारता चित्ती निर्वाण करावे निश्चिती केला हे मारुती तू कार्यसिद्धी प्रतिसाधीन. अगोदर निश्चय करा नंतर बोला म्हणू लागला. संधी लोटली 3 प्रहार रात्र उरली 1 प्रहार. आता येईल कपिंद्र औषध भर घेऊन. 3 प्रहर रात्र संपली, 1 प्रहर शिल्लक आहे. 3 तासाला 1 प्रहर बदली होतो. दिवसा 4 असतात, रात्रीच्याला 4 असतात. ज्ञानोबराने त्याचं वर्णन सांगितलेलं आहे. या पैगा जो या परी या 8 प्रहरा माझारी प्रहर किती आहेत 8. 3 तासाला 1 बदलतो. 8 त्रिक 24 तासाला दिवस आणि रात्र असते. 3 तास वेळ आहे, काही करता येतं. आमच्या एका राजाला 1च तास शिल्लक राहिला. 1 तास उरला खटवांग रयासी, पण नेमकं 1 तास उरला हे त्याला कशानं कळलं. आणि 1 तासात राजाने साधना काय केली, काय म्हणून राजाला हे विचारण्याची गरज पडली, ह्याचं काय चरित्र कोण सांगत नाही. आता तुम्ही ऐकितो म्हणलो तर मी आधी सांगतो, पण पुढच्या वर्षी सांगतो. वाढवळ लागते ते ऐकायला. चला सांगतो. हनुमाने थोडी गेला समाचार दे कुणी राहिला ते विलंब लाविला तोरिता वाहिला परतेना. श्री हनुमंतरायांनी इथली परिस्थिती बघितलेली आहे. भात शिजलाय, वरण झाले, आता फक्त आरती होण्याची गरज आहे. काही पडली असेल कोणती क्षणी उठविली मारुती आत तुळक पडेली तया शक्ती त्रिशक्ती नाटोपे. काही अडचण आली असेल म्हणून आला नसल म्हणाले. आदत दाटुगा महावीर मुखी राम नाम निरंतर त्या कोण अर्थ दुसरं कार्य सत्वर साधित. सगळे त्यालाच भीतात. नक्की औषधी घेऊन येते म्हणाले. ब्रह्मादिका दुर्धर शक्ती परतेल मारुती ऐसे न मानव रघुपती शीघ्र गती येईल. ब्रह्मदेवाच्यानं करणं शक्य नाही असले कार्य करणारा माझा हनुमान नक्की औषधी घेऊन येते म्हणू लागलेले आहेत. चौतरीच्या दिशामागी दशरथी आली दिसताय लगवेगी लागवेगी येत सोमार्गी येते म्हणला आला हो आला. आधीचा हनुमान ढिसाळ पुची पर्वत सबळे ते खुन्या वानर पाळे सहळ पळाले. परत शिकरे समुद्रात वेग तर पळाले. वानर बघितले तर उठले कुणीकडे एक झाले कपाटी एक झाली उठली झाडा घातली बिटी एक सगळी पडले. पळाव कळण्यात गेले सैराट सुटले महाराज. एखादा दंडा घाचा एक बोलविन असं एका दिवसा सांडीला वानर पळून गेले. एक सरतावली उदासी 1 वर्षाची 8 वर्षी एक घेऊन परत आजी समुद्र नाशी झालेले होते. त्याने म्हणले असं नसते हो, पारभर उशीर होईल. मग असं का करला तुम्ही, घाबरल्यान जमते का, हातामध्ये दगड घेतले काय येते आम्ही वळील्या हो मुष्टी तात खाती कर कटी एकी वळली पुच्छाटे दृष्टी देखो. काही जणांना मुठी वळल्या, काही जणांना शेपटी उभा केल्या. काय 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 करतात ऐका सांगतो. वानर महाबली तर असं होता पळत अंतरिक्षी काय दिसत झाले विस्मत सगळी सगळे विस्मयानं बघू लागले काय येत असं. कोणी किंमत कपी जातात क्रोधे झाला क्रोधान्वित करून सचित काय बोलत रघुवीर. रामचंद्राने वानराची अवस्था पाहिली. माझ्या समोर त्यांची अवस्था अशी होत असत. वचन परिसावे ए सुग्रीवा अंगदा मी काय म्हणतो. वानर गण अशी द्यावी अभिधारे मायावी रक्षित दारुण येते धावून आकाश. येऊ लागलेला मायावी राक्षस आहे. ह्या उठबैस करणाऱ्याला खाली बसवा. अग्नी कलो मारू आला गोळांगळ रूपे विशाळ भासत भयानक स्वरूप धरलेले हनुमंत सर्वाशी पळीत वानर पाणी घेऊन शेरदारशी सत्वर एका बाणाने याचा संहार करतो म्हणू लागलेले आहेत. शोभनीय रामचंद्र करवा सवारी जापी सज्जा शरद तव कपिंद्र ओळखीला निशाणा लावून बघितला आपला हनुमान आहे. सगळे बाणपुची डोंगर देशातीचे काल विग्रह निग्रह रूप धरुणी भयंकर ते सतर पावन अग्निसारखा बाण काळा सारखा पर्वत महारुद्र हनुमंतराय येऊन पोहोचले. कारिगिरी ठेवून पृथ्वीवरील नमया कपिकेचे वानर भारत चालीला जागेत पर्वत ठेवला हनुमंतरायने. क्षमे सांगाय भरताची उठून या समित्राशी निवृत्ती रावणाशी अगदी शीघ्र येऊ. बाणाला सांगलेले आता लक्ष्मण उठवणार, रावणाला मारणार, राज्याभिषेकाला देणार, सीतेची सुटका करणार, आम्ही घरला येणार. ओवीचा अर्थ संपला. एक शंका आहे आपली इथं. हनुमंतराय बोललेले बाणाला ऐकू जाते का नाही म्हणाला. बाणाला ऐकू जाते का नाही, नाही जात. बर बाणाला जायना तर जायना. तुमच्याकडे धोंडे बोलतात का, धोंडे बोलतात का, नाही बोलत. बाणाला ऐकू जात नाही. तुमच्या इथं म्हशीचे पोरं बोलतात का, काय म्हणते त्याला
रेडा बोलते का? नाही बोलत. ऐका, तुमच्या इथं कुणाच्या गौऱ्या बोलतात का? नाही बोलत. बोलत नाहीत. मी सांगतो तुम्हाला, एवढे सगळे बोललेले आणि एवढे सगळे ऐकलेले. ज्ञानोबासारखा बोलविणारा झाला की न बोलणारा रेडा बोलतो. कुठल्याच गौऱ्या आणखीन विठ्ठल म्हणत नाहीत, पण आज बी गौऱ्या शिल्लक आहेत जनाबाईच्या. विठ्ठल विठ्ठल म्हणतात. कबीरासारखा ऐकणारा पाहिजे तर गौऱ्या सुद्धा विठ्ठल विठ्ठल म्हणतात. हनुमंतरायासारखा सांगणारा पाहिजे, न ऐकणारा बाण सुद्धा ऐकितो. आमच्यासारखं झाल्यावर ऐकणारा उठून घरला जातो महाराज. देखून कबीचा आकांत क्रोध झाला क्रोधान्वित, चाप करोनी सदीचा काय बोलत रघुवीर. लय मागे गेलं. आधीच पेरणी उरावर आले आणि तास घालून का जमते. 4 वयान मागे गेले. पुढचे पुढे पुढे चला सांगतो तुम्हाला. श्री शोभने रामचंद्र करवादो संवार चापी सजिता शरतो कपिंद्र ओळखीला. अहो पुढे चला हो. सैन्याचे मेळी करीगिरी ठेवणे पृथ्वी. पुढच्या 2 ओळविता भरत बाणासी सडेला गगनासी विजुत व्याकासी तिने वेगळी चालीला. आधी उशिरा पिरून उतारीना आणि त्याच्यातून मोडून पेरल्यावर शिल्लक काय राहतं. ते सगळे जण वाट बघायत का होते म्हणून आपला असं. चला चला. लखलखित डोंगर जैसा दिसे रत्नाकर ठेवणी मेळी करी सत्वर दर्शना कपिंद्र चालीला. सुंदर हनुमंतरायाने रिकाम्या जागेत ठेवला रामाला नमस्कार. लोकांगण श्रीरामचरणा पुढत पुढत करी नमना नमन करोणी सुग्रीव विभीषणा अंगदहीचा नान मिळला. रामाच्या पाया पडले, सुग्रीवाच्या विभीषणाच्या अंगदाच्या पाया पडतात. काय म्हणतात? समजता होणे अति विनीत काय बोलत कपिंद्र. 2 हात जोडले, रामाच्या पुढे उभा टाकले. काय म्हणतात हनुमंतराय? शक्ती झाली प्रति होत काही दाठवे मत बहुचकर झालो येथ मग रघुनाथ स्मरियेला. पर्वतावर गेलो, औषधी ओळखी ना गेल्या, अक्कलच चलना गेली, मग तुम्हाला फोन केलो. अंतरात्मा श्री रामचंद्र बुद्धी तिथली हो खडत समूळ पडली डोंगर मग सत्वर चालिल. तुम्हाला केलो आणि फोनवर बोलला ते राम दुसराच निघाला. फोन केलता दशरथाच्या रामाला आणि फोनवर बोलला ते आत्माराम. ते वेगळा हे वेगळा, ते हे एकच का? लय भानगडी ह्याच्या अवघड आहेत. कबीरदास महाराजांना 4 राम सांगितले, तेवढा वेळ नाही, पुढच्या वर्षी सांगतो ध्यानानं ऐका. मार्गी येता सतुराचे वजले थोर बाण पातला वेग उत्तराती सुंदर नामांकित. वेगानं पर्वत उपडून निघालो, एवढ्यात एक बाण राम राम जगताची विश्वदाना चित्ता नामी अनुसरून गेलो रघुनाथा बाण संगे. नाव बघितलं, बाणासोबत खाली उतरलो. पाले खार बघण्याने विचार भुलबिले अंतर गेलो सत्वर बाणा संगे. अक्कलना दक्कल पाले खाणारा माकड गेलो बाणा संग. नामी चित्तवेदले पाहिणीच कार्याचा आठवण आहे पुढे अपुर देखील काही ते तुझे पायी निवेदू. तिथे एक नवल दिसलं, तुम्हाला सांगतो ऐका. बाणा सभे परताई आलो नित नंदी ग्रामात त्वरित देखील बंधू भरत सा मूर्ती म्हणत. तुमचा भाऊ भरताना बघितलं, रामच वाटला. रामे भ्रमले माझे चित्त क्रोधा आवेश आला ते तेथे रघुनाथ काला. राग आला, लक्ष्मणाला तिथे टाकून राम इथं विचारी मी वानर बोलवलं खडतराची तिकड वागजद्र ते रघुवीर क्षमा करो. माझं काय हो, अक्कलना दक्कल बोललो, त्याच्याबद्दल माफ करा. कोण भरत प्रेमाता प्रेमाधुत प्रेमे लोभले से चित्त वा के घेण सांभाळीत प्रेमे डुलत सर्वदा. देहाचं भान विसरून तुमचं भजन करू लागलेला आहे. धन्य भरताचे जीव धन्य भरताचे धन्य भरताचे व्रत राम सेवी श्रद्धा धन्य भरताचे जीव धन्य भरताचे सज भजन धन्य भरताचे ज्ञात राम चित्रत सेवी श्रद्धा धन्य भरताचा भावा धन्य भरताचा इतिहास धन्य भरताचा श्री रघुनाथ सर्व कर्मी धन्य भरताचे कुळ धन्य भरताचे धन्य सुग्रीव वंशमाळ अविकळ राम भजनी. भरताच्या सगळ्या कार्याला धन्यता आहे, त्याचं कारण आहे राम सेवित सर्वदा. आणि एक उग बारक टेक्निकल लावून जातो. 5व्या अध्यायात ऐकलं, लटके तुझे कुळ लटके तुझे शीळ म्हणणारे हनुमंतराय तेच होते. आणि आता मला धन्य तुझे कुळ धन्य तुझे भरताचे शीळ. आता तवा बोलाल ते कुणाला, आता बोलाल ते कुणाला. मग तवा का खोटं म्हणाल ते, आता का बरं चांगला आहे म्हणाले. काही कळाला का तुम्हाला मेळ?
नाही. तवा कुळ रामाचं वर्णन करत होते भरताच्या पुढे उभा टाकून, आता कुळ भरताचं वर्णन करतात रामाच्या पुढे उभा टाकून. हे त्याचं समीकरण आहे. आणि असले माणसं तिथं जन्माला येतात, खरंच ती कुळ पवित्र पावन राहतात. तुकाराम महाराज सांगतात, पवित्र ते कुळ पावन तो देश, जेथे हरीचे दास जन्म घेती. वेळ कमी आहे, काय करावं, मला उरावर बसले झाले नाही तर लय पुती सांगा वाटला. चला. भरत राम प्रेमा लोभला भरत रामे कोदला रामे श्रीराम झाला सबै भरला श्रीराम. वा वा वा, काय त्या भरताची अवस्था हे ऐका. भरत देखुडी राघवा म्हणलो बरे भरत भावा राघवा दे भाव देखता भरत प्रेम गहन नेत्राजी झाली क्षीण देखडे भरत जाण माझे नैन व्यापले ऐकता भरत कथा निरूपण श्रवणी गोंदे श्रवण झाले शब्दाय मला हात घन घाले कथा भरत प्रेम गोडी रचना रसाची ओसंडी आदिवती धडबडे सप्रेम आवडी भरताची घेता भरत भजन गंध घराणी विसरे गंध हा बोध घराणी गोंधळा परमानंद प्रेम करंद भरताचा आधार भरत संगी वायू लागला अंगद झोलो अंगी प्रेम वायू भरत प्रेमनी भरले शंकर वायू बोले चंद्र भरले निश्चळ झाले प्रेम भावे. पाचही ज्ञानेंद्रिय त्या भरताच्या भजनामध्ये गुंगले आणि माझ्या इंद्रियाचा विषय झाला नारायण. तुकाराम महाराज म्हणतात, महाराज नारायण नाही, इंद्रिय नारायण नाही, त्यांचा विषय नारायण असला पाहिजे. विषय तो त्यांचा झाला नारायण. आणि मग बाकीचं काही आवडत नाही. नावडे जनधन माता पिता, आणि म्हणून तर राज्याचा त्याग केला आणि भजन करत बसला. ह्या भारताच्या भजनाचं वर्णन आहे महाराज. समीकरण भरपूर जोडता येते आपल्याला. नाठवे देग अभिमान नाठवे करायची आठवण नाठी भरता भरत प्रेम पण मज कपी शिकपी पण भारतानं भजन करण्यात स्वतःला विसरलं आणि मी भजन ऐकण्यात स्वतःला विसरलो. आरती करायचं आमच्या ध्यानातच राहिला नाही म्हणले. भरत आकर्षित वळते मावळे उभय श्रुती कैचा राम कैचा मारुती उर्मिला पती स्मरे कोण. रावण कुठला मारुती, उर्मिलापती स्मरे कोण. आमचंच आम्हाला ध्यान नव्हतं, लक्ष्मणाचं कुणाला ध्यान होतं. एवढ्यात एक नवल झालं. ऐसा गोविलो सर्व शक्ती मरकणे उशीर लागला रघुपती क्षमा निश्चिती मज करा. या सगळ्या कारणास्तव यायला उशीर झाला. म्या काय हो जाणून बुजून माकडाव, मला काही अक्कल आहे म्हणून घातले लोटांगण दृढ श्रद्धले चरण मज क्षमा करो रघुनंदन अविवेकीहीन मरकट. स्वतःला अविवेकीहीन मरकट म्हणून घेतात. अक्कल नाही का हनुमंताला? अक्कल नाही का? किती आहे म्हणलं तर तुकाराम महाराजानं यादी करताना 6 महिने वाट बघून पहिला नंबर दिला. खेळिया माझी हनुम्या शहाणा. इकडे तुलसीदास गोस्वामी महाराज बोलतात, बुद्धिमतान वरिष्ठम ज्ञानगुण सागर. आणि त्यानं म्हणते मला अक्कल नाही, म्या माकडाव पाले खाणारा, मला माफ करा. माकड म्हणून घेणं दुसऱ्यानं म्हणलं तर पाप आहे, आणि त्याला म्हणून घेतलं तर मोठेपणा आहे. का बरं? स्वतःला किती बी मोठं राहून गरीब माणसाचं काय चालते म्हणलं तर मजा येते त्याच्यामध्ये. एक माकड म्हणून घेण्यात दुसरा एक स्वाभिमान आहे त्यांचा. कोणता माहित आहे का? रामाला वनवासात घातलं माकडायनं का माणसानं? कुणा फटाफट बोला, आपल्याकडे वेळ कमी आहे. कुणा माणसानं घातलं? आणि एक बार सांगा, गावातल्या का घरातल्या? जेवढ्याला बी का वनवास लागतो तेवढा वनवास घरच्याच लोकांना लावलेला राहतो. वनवास लागण्याकरता घरचा माणूस कारणीभूत असला तरच वनवास लागतो, नाहीतर लागत. कुणा लावलं? घरच्या लोकांना वनवासात घातला राम, आणि वनवासातल्या रामाला पाले खाणाऱ्या माकडांना आश्रय दिला आणि त्याची संगती करून विजय प्राप्त करून दिला. त्या माकड होण्याचा स्वाभिमान आहे, म्हणून हनुमंतराय स्वतःला माकड म्हणून घेतात. ऐका सांगतो, ऐकदा कपीचे वचन तटस्थ झाला रघुनंदन. रामी नाठवे रामपण भरत संपूर्ण कोंदला. आता हनुमंतराय सांगितले, रामाने ऐकले, त्यांच्यावर परिणाम झाला. कोणता? प्रेमे भुलला रघुनाथ पुढे देखे भरत उठून आले उधावत प्रेमी अद्भुत भरताचे. पहिले सांगितलं असं दादा मी तुम्हाला, आता मी सांगतो, ध्यान देऊ नाही का? तुमच्याकडे नदीच्या वावरात पेरल्यावर माळाच्या वावरात वापते का? नाही, त्याला संसार म्हणतात. ज्याच्यात पेराल त्याच्यात वापते. आमच्या परमार्थात तसं नाही. इकडल्या ढेल्यात पेरले की इकडल्या वावरात वापते. हनुमंतानं पेरलं रामाच्या कानात आणि वापलं डोळ्यात. एकनाथ महाराज हरिपाठात म्हणतात, कानी जे पेरिले डोळा ते
उगवले व्यापके भरले तोची हरी समोरचा भरत वाटला आणि राम उठले हनुमंताला आलिंगन देतात. भरता मजलाजी कष्ट नासी व्रत तपेसायासी उग्र कर्म्याचरणासी उपवासी मजलागी माझ्यासाठी एवढे कष्ट केले रे, माझ्यासाठी एवढी उग्र तपश्चर्या केली, माझ्यासाठी काय काय केलाय का. उठे दोघे करू भोजन सुंदर षड्रस राजन सांडी हे वल्कलाभरण परी परिधान दिव्य वस्त्र. एक बार तासाला लागून बरोबर त्याला लागलं का उठवाने आलेलं बी बरोबर चालतं. हो त्याचं काय आता नाना जोश मध्ये आले त्याच्यामुळे चालायचा का प्रश्न आहे. चला ना करी अभिंग हो मज्जन सोडी जटांचे बंधन रत्न खचित मुकुटाभरण सुंदर भूषण सुंदर भूषणांगिकारी टाकून दे जटाचं बंधन सोड सुंदर स्नान कर डोक्यावर राजमुकुट घाल आपण दोघ जण जीव राम आलिंगे मासी प्रेम उत्कर्षी भरताच्या प्रेमांमध्ये हनुमंताला आलिंगन देऊन भरताची भाषा बोलताना सुग्रीवानं अंगदानं वानराने बघितलं. काय म्हणतात जुत्पत्ती सकळ वानर झाली मूर्छा बरे प्रेम या प्रेमामध्ये सगळे भुलले जिथं राम बोलतो तिथं बाकीच्याच काय बोलता ऐका. सकळा आटक झाली शब्दाची कळले पडली भरत प्रेमे उलथली समाधी लागली सगळ्याच्या सगळे तटस्थ बसले टुक्कू 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 विभीषण व शरणांगत श्रीराम भजनी सामाजित सत्वास्ता घेऊन देत काय बोलत रामाजी. बाकी सगळे जण समाधीत होते उगव रामाकडे बघलाय दिसबिना आणि डोळे झापलेले नाहीत. अशी कवा अवस्था राहते. या काळात एक विभीषण सावध होता. सावध विभीषण रामाला बोलू लागला ए श्रीरामा पाय सावधान विसरून राम पण आलिंगीला कार्य आठवण तुझं नाही. तुम्ही रामपणा तुम्हाला काम करायचे ऐका. बरं प्रेमात भुललाची बरं म्हणून तर विशाली मुळे राहिला असिनीचं कार्य असे विसरणी भरताच्या प्रेमात भुलून हनुमंताला आलिंगन देता असं विभीषण बोलत होता. विभीषणाचे वचन आहे कोणी हनुमान सोय झाला सावधान विनावितो विभीषण बोलला रामाला आणि ऐकू गेलं हनुमंताला. असं कस काय तसंच राहते. ह्याच्यात दोन कारण आहेत. एक अध्यात्माचं आहे एक संसारिक आहे. आता अध्यात्माचं सांगा वाढवायला लागते पुढच्या वर्षी सांगतो. एक इथल्या इथं सांगतो. एकाला बोललं की दुसऱ्याला ऐकू जातं. आमच्याकडली पद्धत सांगला तुमच्या गावचं मला काही माहिती नाही. आमच्याकडे लेकीला बोलतेच सुनाला ऐकू जातं. तुमच्याकडे कसं आहे तसंच आहे का. बोलले रामाला ऐकू गेलं हनुमंताला. हनुमंतराय सावध होतात रामाला बोलतात स्वामी स्वामी हनुमान आलो पर्वत घेऊन औषधी घाणी जाते सावध आम्ही भरत नाही हनुमंत औषधीचा पर्वत जाती प्रेमाची वेळ कार्याची गोष्टी सांगली भरताची तरी श्रीरामाला बोलला माझी चूक झाली हो मला वेळ कळाली नाही हे कळालं नाही. अगोदर औषधी होत्या पेशंट सिरियस होता डॉक्टर उपस्थित होता लक्ष्मणाला उठवा दोघं भाऊ बसवा आणि मग तिसऱ्या भावाचं सांगाव. पण त्या प्रेमामध्ये मला कळालंच नाही माझी चूक झाली बघा. कोणती शक्ती वेदे स्वामित्र जाण पडिला असे विषद न यासी करावे सावधान रावण कंदन करावया. आपल्याला लक्ष्मणाला उठवायचं आहे म्हणू लागलेलं आहे. मरकट पाले खारी कार्य कार्यांतर बहुत लाविला असे उशीर क्षमा रघुनंदन मज करो. तुम्हाला काय कार्याची कामाची कुण्याला बसाव कुण्याला बोलाव काही आठवण राहे काय का नाही म्हणतात ना माणसं काही नको त्या वेळेला जर थांबलं तर. तसं नाही माझी चूक झाली लक्ष्मण उठवून भरताचं सांगाय पाहिजे. हनुमंत चरणाला गेला त्वरित सावध होणी रघुनाथ काय बोलत कपिसी. एवढं बोलले प्रभूजी हनुमंतरायाच्या पायाला काय म्हणतात गोष्टी प्रेमी गुंधळे पोटी काही न तुझा म्हणजे तुझाची मिठी घात. अरे भरताची कथा ऐकली प्रेम अंतकरणातलं उचंबळून आलं तुलाच मिठी मारलो. बोलला आम्ही म्हणे भरताची आला म्हणून कपी आली भरा चेतवीला हनुमंते बरं केलास हनुमंता तुम्हाला जाग केलास. ब्रह्मादिकान करी अशी करवी तू साधी मारुती विषय गतीने लागता. ब्रह्मादिक देवलोकाच्या करणं शक्य नाही असली कार्य तू आमच्या तुझ्या उपकारात होता मी प्रणित आता वाद्या गुणी होता काही तत्व बोलले. तुझे एवढे उपकार आहेत एवढे उपकार आहेत वाचन वर्णन करणं शक्य नाही. हनुमंताचे रामायणामध्ये लय लोकांवर उपकार आहेत. मी तर असं म्हणतो भाजी किती बी चांगली राहू द्या मध्ये मीठ घालणं गेल्यावर चांगली आहे का. मीठ घातल्यावर बाकी सगळ्याला किंमत आहे. तसं रामायण फार गोड आहे पण हनुमंतराय मध्ये असला तरच आहे. हनुमंतराय बाजूला काढला तर रामायणात चव
नाही. सांगतो तुम्हाला हनुमंतरायाची कामं. उपकार कोणाकोणावर केले. रामावर उपकार केला पहिला, सीतेची शुद्धी सांगितली. सीतेवर उपकार केला, राम येण्याची वार्ता सांगितली. भरतावर उपकार केला, तेवढ्या अडचणीत कथा सांगून जीव वाचवला. लक्ष्मणावर उपकार केला, औषधीचा पर्वत आणून त्याचा प्राण वाचवला. सुग्रीवावर उपकार केला, देव न मिळणारा पण मित्र म्हणून जोडून दिला. आणि हे सगळे उपकार केलेल्याची यादी जगद्गुरु तुकोबारायनं पाहिली आणि एकच वाक्य वापरलं, ऐसा मारुती उपकारी आणि तुका लोळे. एवढे उपकार असतील तर फेडणं शक्य नाही, वर्णन करणं शक्य नाही. मग काय करा? ऐकता भरत गोष्टी माघारी का ब्रह्मातिका न करवती ऐसे कर्मे हो निश्चिती. तुझ्यासाठी मारुती जगती न लागला. तुझ्या उपकारात तो आम्ही माझ्या खुणी सर्वतात काय तर बोले. तुझ्या कर्माची गती कथा काय समन्वता सीता शुद्धी कथा ऐकता चित्त जळका. बस तू एक एक केलेल्या कामाची आठवण केली की अंतकरण चल 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 करत. तू सीतेची शुद्धी केली, काय अवघड होतं. पुढच्या वर्षी सांगत आवडली सर्वांगाची गोष्ट ऐकता सगळे होती होती चित्ताशी. इंद्रजिताला मारण्याकरता तू सर्वांगाचं ओढवण केलं आणि सीता शुद्धीला काय अर्ध घर घेऊन गेलते का? मग इथं सर्वांग म्हणण्याचं काय कारण आहे? त्याची काय कारण वेगळे आहेत. कथा सांगितलं तर 10 मिनिटं लागते, मग आणि आपल्याला वरचीवर उशीर होते. पुढच्या वर्षी सांगतो, गोष्टी ध्यानात ठेवून ऐका. असाला एक उपकार होती सर्वशी आपण ऋणी संपूर्ण मी तुझ्या एका उपकारातून उत्तीर्ण होण्याकरता जर जीव दिलो तर दुसऱ्या उपकारासाठी काय देऊ? तुकाराम महाराज बोलतात, काय देऊ यासी भावे उत्तराई आणि ठेविता हा पायी जीव थोडा. पहिली गोष्ट आहे, जगात उपकार करण्याची भावना राहिली नाही. दुसरी गोष्ट आहे, ज्यानं एखाद्यानं जर केला तर कुणी मानायला तयार मानतेत का? नाही. किती जण मानलेत. लोकांचं जाऊ द्या, देवाचा माननाव तर माननाव, संताचा माननाव तर माननाव, बाकी कुणाचा नाही तर नाही. उगो मायबापाचा तर उपकार मानलेलं का बैमान होलेलो? राग येते म्हणला नको त्या ह्याच्यात जर मायबापानं बोललं तर. मायबापाचे उपकार मानायचे राहिले नाहीत. बाकीच्या काय सांगा तुम्हाला, तुमचं चालू वाटतं ती मग सांग ना. काही न बोलवे हो सर्वथा म्हणून चरणी ठेविला माथा. एवढी रघुनाथा ते बंदिले. काहीच बोलली, एवढे उपकार असलेल्याच्या एक काम करावं. राम करला 2 हात जोडले, डोकं त्याच्यावर ठेवलं आणि ती उचलून हनुमंताच्या पायावर ठेवले. हनुमंतरायाने बाजूला केलं, सरका बाजूला. काही बी वेळ आली, काही बी झालं म्हणजे का तुम्ही आमच्या पाया पडाव काय? तुम्ही आमचे देव आहात, तुम्ही आमचे गुरु आहात, तुम्ही आमचे मालक आहात, तुम्ही आमचे मायबाप आहात. पाया पडण्याची रीत आहे प्रभू. भक्तानं देवाच्या पाया पडाव, शिष्यानं गुरुच्या पाया पडाव, नौकरानं मालकाच्या पाया पडाव, लेकरा बाळानं मायबापाच्या पाया पडाव, नवऱ्यानं बायकोच्या पाया पडाव. आपण पोती वाचाव. राम मारुती वृत्तांत देखता झाला विस्मित. सुसेन वेदराज तेथ त्याची बोलत सुग्रीव. राम मारुती वृत्तांत या दोघांचं चाललं होतं इकडं मस्त. सुग्रीवानं बघितलं आणि सुसेनाला सांगितलं, ए सुसेना, हे दोघं बी वाया गेलेत. त्या वाचणाऱ्याला वाचण्यात नाद लागले, सांगणारे टुकू 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 तिथल्या तिथं सांगायचं. हेला आरतीचं ध्यान राहिलं. हे दोघे ही प्रेम बोधले, निज काया ते विसरले. आपण जाऊन वहिले औषधी भर शोधावे. या दोघाला इकडे राहू दे बाजूला, तिकडे आपला अक्षिता वाटून ती आरती फिरते आणायचं बघ म्हणाले. लक्ष्मणा ते कार्य साधी सुजना म्हणून लागला चरणा कार्य साधना साधना करून लक्ष्मण लवकरात लवकर उठल असलं कार्य कर. सुग्रीव बोलला आणि सुसेन फुगला. ऐकोणी सुग्रीव उत्तर सुसेना निघाला. सत्वर सकळ वानराचा भार पर्वत शिखर वळंगले. बोलला आणि सुसेनाला भलता अभिमानाला. राम जवळ होते, पाया पडला नाही. उठला तेच पर्वतावर सुटला. सुसेन औषधीला आणि वानर पर्वत बघायला गेले महाराज. सवे वानरांचा भार सुसेन वैतराज सत्वर वळंगले पर्वत शिखर
औषधी भार शोधावया. संगतीत वानराचा भार आहे. सुसेन पर्वतावर गेले औषधी शोधू लागलेला आहे. अति दीर्घ पर्वत शिखरे रमणीय तीर्थंकरे जळे पूर्ण सरोवरे कमळे मनोहर शोभती. अतिशय सुंदर सुंदर तळ होतं, सुंदर कमळ होती, सुंदर वनस्पती होत्या. हे न कशाला गेलेत वरी? कशाला गेलेत? औषधाला. औषध कुठं आहे की ही दिसाले, औषध दिसना झाले. औषध न दिसण्याचं कारण आहे 4 ओव्या झाल्यावर सांगतो ऐका. आगराची झाडे बहुत चंद्र डोंगर पुष्पांग चापे पारिजात पर्वती बहुत व्रत पुष्प. आगराची झाड आहेत, फुलांची झाड आहेत, काय काय व्हायावरी सांगतो ऐका. सरोवरी कर्णिकारे सेविती गिरी निरंतर चकारे सरोवरी कर्णिकारे सेविती निरंतर चकारे पश्चिम कुळे विचित्र चौफरे किलकिलती. नाना परीचे पाखर आहेत, नाना परीचे फुलं आहेत, नाना परीचे वृक्ष आहेत, नाना परीचे वेल आहेत, सुंदर तळे आहेत. एवढं दिसलाले पण औषध दिसलं ऐका. अतिरम्य पर्वत वानरा सैरा हिंडत सुसेन वैदराज तेथ औषध शोधित अतिवेगे. अतिरम्य पर्वत वानरे सैरा हिंडत सुसेन औषधी शोधू लागला पण मिळालं नाही. पर्वत संपला नाना. स्मरोनिया रघुनंदन पर्वत पाहता सावधान झाले औषधीचे दर्शन. वैद्य सुसेन हरिकत. पर्वत संपल्यावर ध्यानात आलं, अरे औषधी कसं दिसना गेल्यात. आपली चूक झाली. काय? रामाच्या पाया पडलो नाही, रामाचं नाव घेतलो नाही. झालेली चूक सुधारून घेतली, रामाचं नाव घेतलं. नाव घेतल्यावर उभारलेल्या जागी औषधी दिसल्या. पुन्हा एकदा रामाचं नाव. राम नामे सत्वर उठवणी औषधी संहार करी नामाचा वेळ वानर भारत चालीला. पुन्हा एकदा रामनामाची गर्जना केली, औषधी घेतल्या. रामनामाची गर्जना करत पर्वताच्या खाली उतरून प्रतितळी औषधी तुणकेल्या शिळी रस घेऊन तत्काळी शक्ती बिळी ओतीला. पर्वताच्या खाली उतरले, एक मोठी शिळा घेतली, गोल 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 गोटा घेतला, औषधीचा रस काढला. काढलेला रस लक्ष्मणाच्या जखमेत घातला. रस घालिता सत्वर सावध नव्हेची सौमित्र. सुसेन झाला चिंता तुर काही विचार सुरेना. रस लक्ष्मणाच्या झालेल्या जखमेत घातला. लक्ष्मण सावध झाला नाही. डॉक्टरनं कपाळाला हात लावला. काय झालं असेल मला काही कळालं. ब्रह्मादिका अनुलंगे पूर्ण एवढा प्रयत्न केला तेवढं की सावध लक्ष्मण अद्यापि जाण होईना. ब्रह्मादिक देवलोकाच्या न करणं शक्य नाही. एवढा प्रयत्न केला ना औषधी नाही. काय आणलं? सुग्रीवा देखता स्वामी रघुनाथ ऐकता वलगलो मी तसता सौमित्रा ते उठवीन. रामाच्या सुग्रीवाच्या वानराच्या देखत म्हणालो मी. औषधी आणायचं काम तुमचं, लक्ष्मण उठवायचं काम माझं. ऐसे बोल हो बोलून पाठविला वायुनंदन महाविघ्ने जिनोन पर्वतीची जाण आणिला. गेलेलं लय शान होत. ह्याला वाटलं मी घोळ केलो, ह्याला बुचकाळ्यात पडतं काय असं म्हणून त्याला औषधीला पाठवलो. गेलेला लय शान होता. ती लिहून दिलेली चिठ्ठी सांभाळत नाही. ते चिठ्ठी वाचली, एकदा सुरमळा करून फेकून दिलं. का बर? डॉक्टरने एक घोळ केला. दुसऱ्या अध्यायातली गोष्ट आहे, सकाळी दुसऱ्या अध्यायातली. आता दुसऱ्या अध्यायात कोण राहायचं इथं? एक वाचणारी, एक सांगणार, एक बिन ऐकू यायचं म्हातार राहते, बिन दिसायची एक म्हातारी राहते. इथं कोण दुसऱ्या अध्यायात? हे सगळे आरतीच्या पुढे यायचे राहतात. दुसऱ्या अध्यायात सांगितलं होतं. औषधी वर्णन केल्या 4 आणि लिहून दिलं 2. हनुमंतराय म्हणले 2 का 4 का 6. एक पिंपरीकराच्या रामायणामध्ये 6 औषधीचं वर्णन आहे. तर 2 का 4 का 6 हे कुटाणात नको म्हणले. ती चिठ्ठी दिली हिवाळून. औषध पर्वतावर आहेत का? नक्की. मग चिठ्ठी देऊन त्याच्या हाताने घेण्यापेक्षा आपुट मेडिकलच उचलून आणलं इथं. औषधी संभार हो सगळा अंगे पिळोनिया वहिला घाई रस ओतीला. तू व्रथा गेला झाला प्रयत्न औषध आणलं असतं तर त्याचं चुकलंय म्हणलं असतो. पर्वत आणल्यामुळं त्याने निघालं बाजूला. आता नंबर 2,
औषधीचा प्रयोग जर कंपाऊंडरच्या हाताने केला असतो तर त्याचं चुकलंय म्हणलो असतो. ते बी मी माझ्या हाताने केलेलं आहे, तेही चुकलं नाही. मग काय झालंय? तरी वैध कलटिके झाले शास्त्र व्रता रचिले शिष्टाचारा दूषण आले काय झाले मज न कळे. काय झालं? वैदिक शास्त्र खोटं झालं का? शिष्टाचाराला दूषण लागलं? नेमकं काय नाही रसायन तुले धातू शांत नाही पडले नाही अनुमान चुकले नाही सांडिले क्रियसी माझं सगळं बरोबर काय झाले तत्वतामध्ये सर्वदा धाव पाव गार गुन्हा था शास्त्र संमता संरक्षी. काय झालं मला काही कळालं नाही म्हणला, पण एक पर्याय काढला पडता जडभारी दाशी आठवावा हरी धाव पावगा रघुनाथा राम पळत येऊ लागते. मध्ये एक रस्ता काढलं शास्त्र संमता संरक्षी. राम म्हणले अब्बा आणखीन 10 मिनिटं उशीर होईल, आधी ऑपरेशन डॉक्टरचं करतो नंतर लक्ष्मणाला उठवायचं बघतो म्हणले. हनुमंतराला माहिती होतं, त्याने दुसऱ्या अध्यायात इतलची एक ओवी तिथं म्हणून दाखविली ती. रामाला म्हणला ते ह्याला औषध कळणार गेलेत, उगच्या उग माझी बेजारी करलाले. औषध इथं आहे हो रामा. राम म्हणले गप, त्यानं सांगते तसं कर. तुझा औषध जर तू ह्याला आत्ता सांगितलास तर त्याला बी औषधाची किंमत वाटणार आणि तुझ्या सांगितलेल्याची किंमत राहणार. मग काय करावं लागते? तू औषध आणून द्यावं लागते, त्याचा प्रयोग वाया जावं लागते आणि मग तू सांगावं लागते तेव्हा कळते. आधी सांगितलंस तर कळत. मग एवढं करण्यासाठी हनुमंतरायाने स्वतः बेजारी करून घेतली, औषधी आणल्या आणि उठणा गेल्यावर सुसेनाला आवाज देऊन ए सुसेना चुकलासी मत ज्याचे निशास्त्रासी शास्त्रार्थ जो वेदी वेदार्थ शिष्ट सनात ज्याचे सकळ शास्त्रांचा सारार्थ परमात्मा, सकळ वेदांचा सारार्थ परमात्मा, तो वेदी जाण साई शास्त्र कारण 18ही पुराणे, ह्या सगळ्याचा अर्थ काय असेल तर परमात्मा आहे. वेद अनंत बोलिला अर्थ इतुकाची साधिला आणि तो अर्थ म्हणजे राम आहे. जेने नाना जेने चिकित्सा पाणी गेली जेने शास्त्रे हो बुजविली पुराणेवर तो लागली ज्याची चाली जाणवली. ज्याच्या चालीवर वेद चालतो, ज्याच्या चालीवर पुराण, ज्याच्या चालीवर सूर्य चालतो. मी बोलविल्या वेद बोले, मी चालविल्या, मी हलविल्या प्राणू हले. जो जगाते चालिता एवढी सत्ता ज्याची आहे त्या विसरोनी त्या विसरोनी सापडते का बघा. त्या विसरोनी रघुनाथा स्वबुद्धी वैद्यक करिता श्रीन पावलासी व्रथा स्वकार्य न साधेची. या रामाला बाजूला काढला म्हणून तुला दिवा लागला नाही. आता असं करू नको. ते देखता रघुनाथ औषधी भार हो समस्त शक्ती झाली अति प्रत्यहत तुझे तेथ काय चाले. मला ते 1 तास सुटलं ना जाऊ द्या. तुझ्या औषधीने राम बघितला आणि त्या औषधीचं तेज रामाच्या पायात गेलं म्हणून तुझं काही चाललं नाही. निस्तेज औषधीनं लक्ष्मण उठत नाही. कशाने उठतंय? भगवता दिन मनी हारपे तत्काळ रजनी नक्षत्रे सचंद्र गगनी ठाकती होऊनी खद्यत. आकाशात आता चांदण्या चंद्र आहे का नाही? आहे. चंद्राचा चांदण्याचा उजेड पडतो का नाही? का बर? ते परप्रकाशित आहेत, सूर्याच्या प्रकाशानं प्रकाशमान आहेत. जेव्हा प्रत्यक्ष सूर्य समोर येतो त्यावेळेस त्यांच्यात तेज राहत नाही. तस ऐसे न करावे आपण प्रार्थोनी आर गुणंदन घ्यावे चरण तीर्थ मागोन वाचेल लक्ष्मण ते करी. असं काय येण्यासारखं करू नका. एक काम कर, रामाच्या पायाचं तीर्थ घे आणि तीर्थ अधिक औषधी रसामाजी लेख वेगी घालोनी चरण उतक
रस देता एका एक सकळ सगळं दुःख निरसेल आधी चरण तीर्थ दोन्ही एकत्रित कर लक्ष्मणाच्या जखमेत घाल कोणाशी न कळे हो जनी नामामृत संजीवनी तो प्रत्यक्ष स्थानुदिनी निजाभिमानी कष्ट ते कोणाशी न कळे जनी काय एक अमृत आहे त्याचं नाव आहे नाम अमृत सकल जनी हे तर बारका रोग आहे शिल्लक सगळ्यात मोठा एक रोग आहे सगळ्यात मोठा कोणता नाही सगळ्यात मोठा एक रोग आहे आणि आधी ते रोग झाला तरच ही बाकीचे रोग होतात ते होईना गेल्यावर कसलाच रोग होईना त्या रोगाचं नाव आहे भवरोग काय म्हणतात त्याला भवरोग आणि ते रोग जायचं औषध आहे म्हणजे नाम भवरोगांसे जाय अनिके काही शुल्लके आणि त्या नामामृताला बाजूला काढलास आणि तुझा दिवा लावाय निघालास कसा लागते राजा आम्हीच वैद्य हो चिकित्सा का क्षण मात्र प्रतिती ते देख दावूनागताची निमेष देण्याची देख नाडिले कुणीतरी आहे म्हटलं की नाडला जातो डॉक्टर राहू दे ना तर आणि कुणी राहू दे म्हणू लागलेला हनुमंत चला नाना चला सिद्धासी सिद्धी लाभ होता अभिमान उठला जवचित्ता तरी वेगच गेले तत्वता कष्टव्रतासी सोसिले सिद्धी प्राप्त आहे त्याला सिद्ध म्हणतात अभिमानाला का सिद्धी निघून जाते पदरामध्ये कष्ट शिल्लक राहते मी विनोद म्हणून म्हणत असतो कधी कधी एक 5-6 वर्षाखालं नांदेड पलीकडे इकडे हिंगोली भागामध्ये एक साखर बाबा निघाला होता साखर बाबा काही बी रोग राहू त्याची साखर खाली घ्यायचा रोग नीट व्हायचा अहो साखर खाऊन साखऱ्या रोग नीट व्हायचा काय अभिमान आला की त्याला माझ्या साखरेन रोगाचा रोग नीट होते म्हणून अभिमान आला आणि ती साखर बी गेली बाबा बी गेला लोकाचा एक स्वभाव आहे दादा हेला कुणी ना कुणी एक बाबा पाहिजेच तिकडला सुटला आणि इकडे मलकापूरचा सुटला टेम्पू मिळणार गेला पौर्णिमेला त्याच्या बापाची पुती वाचाव म्हणून ह्याच्या बापाचा रोग नीट होते म्हणून काय अभिमान आला की पुती बी गेली बाबा बी जेलमध्ये गेला सगळंच गेलं कशामुळं अभिमानामुळं अभिमान आला का सिद्धी निघून जाते आणि दुःख पदरात शिल्लक राहत तसं तुझं झालंय सर्व दुःखाच्या आपदा प्राप्त झाल्या प्रल्हादा नामस्मरता सर्वदा दुःख बाधा छेदिली एक जगातला दुःखी माणूस त्याचं नाव सांगितलेलं आहे सर्व दुःखाच्या आपदा कुणाला प्राप्त झाल्या जगात दुसरं कुणाला दुःख नव्हतं का इथं सांगण्यासारखं प्रल्हादाचंच का सांगितलं असेल त्याचं एक कारण आहे जगात एकमेव दुःख झालं असेल तर प्रल्हादाला बाकी कोणालाच दुःख नाही का बरं प्रल्हादाला झालं त्याचं कारण आहे पाटील तुम्हाला जर काय त्रास झाला त्याच्यावर परिणाम नाही करू शकत असले तर अरे रे 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 माझ्या लेकराला असं झालं म्हणायला तर बाप शिल्लक आहे बरोबर आहे पण प्रल्हादाचं दुःख मोठं होतं एवढ्याच कारणानं जग अरे रे रे म्हणत होतं आणि अरे रे रे म्हणणारा बाप मारत होता 11 वेळेस निग्रहणपणे मारण्याचा प्रयत्न केला पण प्रल्हाद मेला कोण वाचवलं देवानं नाही नामानं वाचवलं रामानं नाही अग्नी जाळे तरी न जळे प्रल्हाद हृदयी गोविंद म्हणूनिया फक्त नाव होत तर प्रल्हाद मेला नाही मेला इथं तर तो श्रीराम प्रत्यक्ष हो असता तुझा अभिमान झाला वृथा चरणी ठेवोनिया माथा चरण तीर्था मागावे प्रत्यक्ष राम समोर असताना तू अभिमान केलास देवाला सगळं काही खपत बा पण आपल्या माणसानं अभिमान केलेलं खपत किती पाप करू द्या देव त्याला जवळ घेतो आतापर्यंत वाल्मिका एवढं पाप करणारा दुसरा कुणी जन्मालाच आला नाही रेकॉर्ड ब्रेक पाप आहे वाल्मिकाचं जगद्गुरु तुकोबाराय त्याचं वर्णन करतात
मोजमाप करता येत नाहीत. ब्रह्महत्या राशी पातके अपार. माळकरी टाळकरी नाही, हे तर चिल्लर होते, त्याला आलतो फालतो. ब्रह्मवेत्ते पदाला प्राप्त झालेले मारले, त्यांचं गणित नाही. आणि एवढं पाप केलं होतं तरी त्याला देवाने जवळ केलं. वाल्मिक किंकर वंदे केला, पण अभिमान आलेल्याला देव जवळ करत नाही. आणि तू अभिमान तू केला म्हणून तुझा दिवा लागला नाही. आता असं करू नको. तीर्था समवेत हो औषधी, हो घाई घालिता त्रिशुद्धी. नाही कसं झालं. तो श्रीराम प्रत्यक्ष असता तुझा अभिमान झाला वृथा. तीर्था समवेत औषधी, घाई चालिता त्रिशुद्धी. सौमित्र उठेल सत्वबुद्धी, युक्ती 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 साधी तू माझी. तीर्थाधिक औषधी एकत्रित कर, लक्ष्मणाच्या जखमेत घाल. मी सांगलेलं सोपं आहे, करून बघ म्हणलं. ऐकून त्यापेक्षा वचन असं तुझे सुजेन म्या केला तू अभिमान, तू रघुनंदन क्षमा कर. हनुमंतरायचं बोलणं ऐकलं. सुसेन रामाच्या पुढे गेला, मला क्षमा करा, माझी चूक झाली असल. म्या काय माणूस नाही, म्या काय डॉक्टर नाही, म्या लय शाना नाही. म्या कोण मरकडने मी सर्वथा क्षमा कर. रघुनाथा चरण घेऊन माथा, चरण तीर्था घेतले. चुकणं आमचा स्वाभाविक धर्म आहे. चुकलेल्याला क्षमा करून योग्य रस्ता दाखवणं तुमचं कर्तव्य आहे. आणि माझी लई परीक्षा घेत बसलो आणि मी जर नापास झालो तर भाऊ मरते म्हणला. कुणाचा? परीक्षा देणाऱ्याचा का घेणाऱ्याचा? मग भाऊ मारून घालून मला नापास करायचं असलं तर मर्जी तुमची. पायावर डोकं ठेवलं आणि रामाच्या पायाचं तीर्थ घेतलं. तीर्था समवेत घाई पिता समस्त, सौमित्र झाला सावचित्त. श्री रघुनाथ प्रसाद. औषधी अधिक चरण तीर्थ दोन एकत्रित करून जखमेत घातल्याबरोबर लक्ष्मण सावध झाला. आणि एक ओवी शिल्लक आहे. आम्ही पुंडलिक म्हणल्यावर मग तुम्ही अक्षदा टाकायचे आहे. बसलेल्या जागेवर आरती होणार आहे, बसलेल्या जागेवर प्रसाद आहे, बसलेल्या जागेवर काय आहे महाप्रसाद आहे. गावाल्याची पंगत पहिली होणार आहे. ऐका सांगतो, एक मिनिट. तीर्थ अधिक औषधी दोन एकत्रित करून लक्ष्मणात जखमेत घातल्या, सावध झाला. कशानं? औषधानं का चरण तीर्थानं? चरण तीर्थानं. मग औषध आणायचं काय काम होतं? औषधानं उठत होता तर चरण तीर्थ घ्यायची काय गरज होती? मी असं सांगतो महाराज. आता तुमचं वरी चालले म्हणून सांगला. आता माझं ऐकून किती का सांगणार, पण आतापर्यंत हे कोण सांगितलेलं नाही. ऐका सांगतो तुम्हाला. तुम्ही डॉक्टरकडे जाऊन इलाज करा, तुम्ही आयुर्वेदिक वैद्याकडे जाऊन इलाज करा, नाहीतर तुम्ही एखाद्याचा अंगुरा लावा, तुम्ही एखाद्याला नवस करा. तुम्हाला झालेल्या घटनेला जर गुण यायचा असेल तर सगळ्यात महत्वाचं लागतं ते देवाची कृपा. आता नाना वाचलेल्या ओवीतला शेवटचा तुकडा आहे. श्री रघुनाथ प्रसाद. भगवंताचा कृपा प्रसाद असेल तरच तुम्ही केलेल्या क्रियेला यश प्राप्ती होते. भगवंताची कृपा नसेल तर होत. मग चरण तीर्थ वापरा, नाही तर औषधी वापरा. गीतेमध्ये भगवान सांगतात, प्रसादे सर्व दुःखानाम हनिरसोपजायते. सकल दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती भगवंताच्या कृपा प्रसादानच होते. म्हणून लक्ष्मण सावध झाला. आता उरलेला पुढच्या ओळीत उठते, ऐका सांगतो. तीर्थे प्रोक्षिता शरीर, सत्वर उठिला सौमित्र. वा. पाप कृपाळू रघुवीर, वानर भार हरी खिला. उरलेला चरण तीर्थ लक्ष्मणाच्या शरीरावर प्रोक्षाळित केलं. का बरं? शरीराला पावित्र्य निर्माण करायचे. पावित्र्य निर्माण केल्याशिवाय देवतेची स्थापना नसते. तुम्ही 6वा अध्याय ऐकला. डोळ्यातला सूर्य गेला, मनातला चंद्र गेला, हातातला इंद्र गेला. बरोबर आहे की? आणि हे जमा करून आणतो, हे करतो, मारतो. राम म्हणला ते का नाही? आता गेलेला देव जर आणायचा असला आणि त्याला परत जागेवर बसवायचं झालं तर त्याला प्राण प्रतिष्ठापना म्हणतात.
बरोबर आहे. आणि ते करण्याकरता ते ठिकाण पवित्र लागतं. पवित्र होण्याकरता पहिली अपवित्रातली पवित्र नंबर 1 ची गोष्ट आहे ते म्हणजे गोमूत्र. तिथं नव्हतं. कुठून आणा ते युद्धाच्या प्रसंगात. मग नंबर 2 ला चालतं गंगेचं पाणी. गंगा राहिली उत्तरेत भारताच्या, हे न होते दक्षिणेत पलीकडल्या कडेला. आता कुठला आणावं. पण ते जे उरलेलं तीर्थ होतं ते होतं प्रभूच्या पायाचं. ते गंगेपेक्षा कमी नव्हतं. का बरं. गंगा बी तयार झाली असली तर पायापासूनच. एक प्रमाण आहे तुमच्याकडं. भीमा आणि चंद्रभागा कुठल्या. तुझ्या चरणीच्या गंगा. भगवंताच्या पायापासून गंगेची उत्पत्ती आहे. काकड्यात एक अभंग आहे पहा. उपमा देऊ कोणी अंगा अंचरणी जन्मली पै गंगा. आणि ते भगवंताच्या पायाचंच होतं ना पाणी. म्हणून गंगेपेक्षा कमी म्हणून नाही. म्हणून त्याचं प्रक्षालन केलं. शरीराला पावित्र्य निर्माण झालं. गेलेल्या देवता परत आल्या. एखादा व्यक्ती झोपीतनं उठावा. तद्वत नयन बंधू लक्ष्मण उठला. प्रभू रामचंद्र आधी करून वानराला उपस्थित सर्व भक्तजनांना अतिशय आनंद वाटला. बोला नाना पुंडलिक. पुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव राजा रामचंद्र भगवान की. कपिवर्य महारुद्र हनुमान की. श्री संत एकनाथ महाराज की. राम नामे धुकार करी उठे वानोर नादे कुंदरे अंबर चराचर तुमरे नामी कुंदरा भूगोळ नामे अव्यापली अंतराळ नामे कुंदे सत्पाताळ ब्रह्मांड कुंदले नामे हरिद झाले श्रीन सांभाळी एक लोटागर घाली एक झेरीत द्रुमवली. चला चला. एक पर्वत झेरीत एक पर्वती कळीद येरियरा हे धक्के देते वांदर टाकिरे चराची राम संयुक्त वैसती एके तोंडे करीती रडके. स्वमित्र केले नाही निजे मज जाणून देवे जाता मरोनी करीत रुदर उभासिती रघुनंदन हरिके वाजदी वानर गण विस्मित मन रामाचे. सवे उठोनी आगोन हरिंगिरा लक्ष्मण सुग्रीव अंग विभीषण आनंदे पूर्ण कोंदले. नवा लक्ष्मण उद्धवला ये माने सुगावला उधा कैसा गोंधला विसरा राम राम उदलोनिया लक्ष्मण नाथो लागला रुंदल एका जनार्दन शरण विजयजन कृपाळू स्वस्ती श्री भागवत रामायण उद्योग कांडे एका टीका लक्ष्मणोत्मान नाम एकोणपंचायत अध्याय पूर्ण. पुंडलिका वरदे हरी श्री ज्ञानदेव तुकाराम राजा रामचंद्र भगवान महारुद्र हनुमान की. श्री संत एकनाथ महाराज की. जय श्री राम. जय श्री राम. भारत माता की. भारत माता की. धर्म की. धर्म की अधर्म का करता दुखारता वार्ता विघ्नाची नुरवी पूर्वी भे कृपा देवाची सर्वांगी सुंदर उत्शेंदुराची कंठी धडके माळा मुक्ता भाजी. जय देव जय देव जय मंगल मूर्ती. प्रणमात्रेवण कामना मूर्ती रत्न घर्जित हारा गवरी कुमारा चंदनाची उठी कुंकुमेश्वरा गणित मुकुट शोभतो बरा ऋणधनते नो पोरे चरणी घागरिया. जय देव जय मंगल मूर्ती. दर्शन मात्रे मानस स्मरण मात्रे मानस कामना पूर्ती. जय देव श्री राम जय राम जय जय राम. श्री राम जय राम जय जय राम. आरती हो वाळू पाहू सुंदर मेघशा. आरती हो वाळू पाहू सुंदर मेघशा. कनकाचे ताट करी धनुष्य बाण. कनकाचे ताट करी धनुष्य बाण. पुढे उभे मारुती हात जोडून. श्री राम जय जय राम. आरती हो वाळू पाहू सुंदर मेघशा. आरती हो वाळू
मेघसा दशरथ नंदन कौशल्या सुता राज्याभिषेक होतो पाहुयादा अभिषेक होतो पाहुयादा श्रीराम जय राम जय जय राम आरती हो वाळू पाहू सुंदर मेघसा हे भरत चक्रगुण चामर ढाळिके हे पुण्यासनी आरुळले जानकी बते हे श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम हे आरती वाळू पाहू सुंदर मेघसा आरती वाळू पाहू सुंदर मेघसा हे विष्णुदास नामामध्ये मागणे अखंडित सेवा घडो रामचरणाचे अखंडित सेवा घडो रामचरणाचे हे श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम हे आरती वाळू पाहू सुंदर मेघसा हे सत्रानी हे सत्रानी उन्हाळी झुंबारोदरी गडाली रमान राजे देवने देवान सातर तुझ्या पण देव देव जय हनुमंता स्वामी हनुमंता देवी प्रसाद नरे कृतंता देव जिंदाबाद उन्हाळी शंकर धन्य धर माडी लागे गो काले पर्वत उडन उठे रामे रामदास सतीचा सुख देव जय हनुमंता स्वामी हनुमंता देवी प्रसाद नरे कृतंता युगे 28 विदेवली भावा मान रुक्माई शोभा मुलीला भेटी कर्णिवाई भीमा मुनारी जगा पांडुरंगा रुक्माई वल्लभाई वल्लभ जगा गढे म्हणून गढे कासे पितांबर सुधराटे भेटी हनुमंत गुडे मेराने आषाढी कार्तिक भक्तन येते ओ साधू संत येते चंद्रभागे मध्ये स्नान करते मात्र होई मुक्ती विश्वासी नामदेव भाऊ लवथवती मित्राळा ब्रह्मांडी लाळा लावण्य सुंदर मस्ती पेरून जळ निर्मळ वाहे धुळधुळा स्वामी शंकरा आरती वाळू बाबा देव वाळू तुझ झुंबरा सांगून देवली यो तिचे उदळण श्रीखंडाने आशा शंकर सोले उभा गेलाळा स्वामी शंकरा आरती वाळू बाबा देव वाळू देवी देते सागर मंदन पैके कामाची आवाज धारा सापडले मने केले निकंठ नाम प्रसिद्ध झाले स्वामी शंकरा आनंद वाळू बाबा व्याघ्रावर भणीवर सुंदर वदनारी प्रजानन मन मोहन सुखकारी जय उच्चारी राम दासांदरी स्वामी शंकरा आरती एक नाथा समर्था त्रिभुवनी तुझी थोरे गुरु जगन्नाथ
एकनाथ नाम सार शास्त्राचे संसार दुःख नासे महामंत्राचे बीज आरती एकनाथा महाराजा समर्था त्रिभुवनी तुझी थोरी गुरु जगन्नाथा आरती एकनाथा एकनाथ नाम घेता हर्ष वाटे चित्ता आनंद गोपाल दास धनीने पुरेल गाता आरती एकनाथा महाराजा समर्था त्रिभुवनी तुझी थोरी गुरु जगन्नाथा आरती एकनाथा कुंडलिकावदे हरि बोल श्री ज्ञानदेव तुकाराम येणे वागेन तो शावे जे कांची अंगठी जाणो सत्कर्मी रती वाढो होता परस्परे पडो मैत्र जीवांचे रीताचे तिमिर विश्व स्वधर्म सूर्य पावो वर्षेत सकळ मंगळे ईश्वरिष्ठांची मांद्या अनुरत भूमंडळी भेटो तया भूता चला कल्पतरूचे आरव चेतना चिंतामणीचे गाव वरती जाणो चंद्रमेजा रांचन मातमे तापेन हे सराई सदा सजन स्वेर मौना सर्व सुखी मनोनिती लोकी भजवादी पुरकी अखंडित आणि ग्रंथोपजीवे विशेष लोकी द्रष्टा दृष्टी विजय होय एक मने श्री विशेष राव हा होईल ज्ञान पसावो येणेवर ज्ञान देव सुखिया झाला येणेवर ज्ञान देव सुखिया झाला हरो कथा कथा कुंडलिका वरदरी ठोल श्री ज्ञानदेव तुकाराम येशु महाराज की चिंतन सुदेव वासुदेव हरी श्याम हे कस करू असं करायचं हॅलो सर्वांनी आपण टेबलवर बसून घ्यायचं आहे बाहेरगावचे सर्व पाहुणे मंडळ सर्वांनी आणि बाहेरगावच्या महिला मंडळ सुद्धा अमेरिकेच्या बाजूला बसायचं आहे विठ्ठलच्या बाजूला बाहेरगावची महिला मंडळ बसा सर्व पुरुष मंडळांनी बसून घ्यायचं आहे नंतर लागतात लगेच महिलाची मी पण बसणार आहे दुसरी पंगत महिलाची होईल सध्या सर्व आता किती झालं फुलं शेवटला बाजूला बसून घ्यायचं आहे आम्ही देना गेला का नाही नाही मग टाकू लागतो की बर मी घेतलं तर का होलं नाही बरोबर आहे तुमचं बघितलं तुम्हाला मी पप्पा घेऊन फिरला मोहन महाराज फुलेकर यांच्या देखील उत्कृष्ट होणार आहे त्या देखील चित्राचा सर्वांनी लाभ घेत आहे आणि वक्तव्य मोहन महाराज फुलेकर यांच्या देखील चित्र होणार आहे हे सर्वांनी या चित्राचा लाभ घ्यायचा आहे त्यापासून या सर्व गावातील पुरुष मंडळ पाहुणे मंडळ बहिणी मंडळ आणि बाहेरच्या सुद्धा महिलांनी त्या परिक्रमा बाजूला सरकार जरा आणि लागता महिला मंडळाने दुसऱ्या पंक्तीमध्ये बसायचं आहे महिला मंडळाने मुंबई जायचं नाही जागा होणार आहे दुसऱ्या पंक्तीमध्ये कोणी पुरुष बसणार नाही घेऊन या पंक्तीमध्ये बसून घ्यायचं आहे भारतीय मंडळ आपण जेव्हा पंक्तीवाल्याची बसून द्या सर्व पुरुष मंडळ पाहुणे मंडळ बहिणी मंडळ आणि बाहेरच्या महिला मंडळ बीच्या बाजूला बसून घेऊया
वाद्य मंडळ बाहेरच्या मैदानी इकडे सुट्टीच्या बाजूला बसून घ्यायचं आहे. सर्व महिला मंडळ आपण दुसरी होणार आहे. चला बसून घ्या सर्व गावाचे पुरुष मंडळ बाई मंडळ भाजी मंडळ सर्व दुसऱ्या पंक्तीमध्ये महिला मंडळ आहेत. मोहन महाराज भोसरीकर यांचे उत्कृष्ट ही कृती होणार आहे. पाचशे द्या बघूया दोघच आहेत महाराजांनी सकाळी येतो म्हणलं होतो सकाळचा खोळावा केला सगळा 5 मामाचं नाव या नावाचं सोपन थोडा उशीर झाला यार पाच वाद्य घेऊन येणार 6व्यातल्या 50व्या सांगणार काय झालं बालू महाराज म्हणजे 5व्याला येतो म्हणले नाही 5व्याला महाराजांची दुसरी हा आल्या ना जमला तुम्ही ही गेली काय थोडं नाही काय ते घेतली मी त्या द्यायला हा लाव माझ्या पाया काय नाही नाही जेवल्याशिवाय जाऊ ना जेव्हा होत इकडे बघा इकडे बघा टोपी घाला घेऊन इकडे बाबाची का फोटो नाही व्हिडिओ आहे बाबा आडवा लँडस्केप हा लहान
मस्त झाला कार्यक्रम. कशा दिसत एवढं